ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि या पावसाचा फटका थेट महावितरणला बसलेला पाहायला मिळतो आहे। शास्त्री नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे आणि त्यामुळे संगमेश्वर आणि खाडीपट्ट्यातली तब्बल 196 गावं जी आहेत ती अंधारात गेलेली पाहायला मिळत आहेत। तब्बल 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला नाही आहे। आपण सध्या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आहोत आणि या बाजारपेठेमधल्या एका घरामध्ये काय परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात। मी बघू शकता की हा जो मीटर आहे तो 24 तास उलटून गेलेले आहेत। या मीटरमध्ये लाईट नाही आहेत, तांत्रिक बिघाड झालेला आहे शास्त्री नदीच्या 33 kVच्या इथल्या लाईनमध्ये आणि त्यामुळे जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। संगमेश्वर तालुक्यातल्या तब्बल 196 गावामध्ये या ठिकाणी वीज पुरवठा नाही आहे। आपल्यासोबत इथले काही या घरामधले काही लोक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया आता काय परिस्थिती आहे, केव्हापासून लाईट नाही आहे? कालपासून लाईट नाही आहे, त्याच्यामुळे अगदी एवढा त्रास झाला आहे की कुठलं काम नाही करू शकत, काही करू शकत नाही। हां काय राहायचं कसं काय हे काहीच कळत नाही आहे। डॉक्युमेंट्सचं काम करायचं असलं काहीच करता येत नाही, टायपिंग नाही करू शकत, काय नाही करू शकत। मोबाईलला नेटवर्क नाही मिळत आहे आणि त्यात चार्जिंग नाही मोबाईल, त्यामुळे इमर्जन्सी कॉल करायची असले तर कॉल नाही करू शकत। सगळेच प्रॉब्लेम आहेत। आता माझ्याकडे पॉवर बँक आहे म्हणून मी करू शकतो, पण एखाद्या गरीबाचं काय होणार आहे, अशी परिस्थिती आहे। बरोबर आहे। संगमेश्वर तालुक्यातल्या प्रत्येक घरामधली किंवा संगमेश्वरमधल्या प्रत्येक तालुक्यामधली ही अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे। सध्या वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे, अजून काही तास वीज पुरवठा सुरू होण्यासाठी लागणार आहे। त्यामुळं संगमेश्वर तालुक्यातली 196 गावं पुढचे काही तास ही अंधारातच असणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।